नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट इयरला फर्स्ट सेमला बेसिक सायन्स हा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये फिजिक्सचा जो तुमचा फर्स्ट युनिट आहे, युनिट्स अँड मेजरमेंट, त्याचे IMP इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर 30 MCQचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही, पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ 31 पासून म्हणजे क्वेश्चन नंबर 31 पासून हा व्हिडिओ कंटिन्यू करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण क्वेश्चन बघूया. 31 क्वेश्चन नंबर 31. तुम्ही सुद्धा स्क्रीनवरती क्वेश्चन रीड करू शकता आणि तुम्हाला जर आन्सर त्या क्वेश्चनचं येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर क्वेश्चन नंबर 31, द SI युनिट ऑफ ल्युमिनियस इंटेन्सिटी इज. ठीक आहे, तर ल्युमिनियस इंटेन्सिटीचं SI युनिट काय आहे हे हा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन ए आहे एम्पियर, ऑप्शन बी आहे फ्लक्स, ऑप्शन सी आहे कॅन्डेला, ऑप्शन डी आहे वेबर. तर ऑप्शन कसे नेग्लेक्ट करायचे प्रश्न वाचल्यानंतर बघा. ऑप्शन ए कसा नेग्लेक्ट होतो? एम्पियर. मला सांगा, एम्पियर हे कशाचं युनिट आहे? करंटचं युनिट आहे. आपल्याला कशाचं विचारलंय? ल्युमिनियस इंटेन्सिटीचं. मग ऑप्शन ए नेग्लेक्ट झाला. त्यानंतर फ्लक्स, ऑप्शन बी काय आहे? फ्लक्स. फ्लक्सचं या ठिकाणी फ्लक्स हे क्वांटिटी आहे, त्याचं युनिट काय असते? वेबर असते. ठीक आहे, ल्युमिनियस इंटेन्सिटीचं युनिट फ्लक्स आहे का? मग नाही, हा सुद्धा नेग्लेक्ट झाला. त्यानंतर कॅन्डेला, ल्युमिनियस इंटेन्सिटीचं कॅन्डेला हे युनिट आहे. राईट, हे करेक्ट आन्सर आहे. आणि वेबर, वेबर कशाचं युनिट आहे? फ्लक्स. आताच मी तुम्हाला सांगितलं. म्हणून क्वेश्चन नंबर 31चं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31, द SI युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. SI युनिट अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय आहे? ऑप्शन ए आहे ग्राम, ऑप्शन बी आहे कॅन्डेला, ऑप्शन सी आहे किलोग्राम, ऑप्शन डी आहे मोल. ठीक आहे, तर ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करू शकता. तर करेक्ट आन्सर ह्याचं कोणतं आहे? ऑप्शन डी, मोल. ठीक आहे, मला सांगा, ग्राम आहे का अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट? नाही. कॅन्डेला आहे का? नाही. आताच बघितलं, ल्युमिनियस इंटेन्सिटीचं युनिट आहे ते. किलोग्राम मासचं युनिट आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय येईल? मोल. म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33, द SI युनिट ऑफ सॉलिड अँगल. ठीक आहे, याच्या अगोदर आपण द SI युनिट ऑफ SI युनिट ऑफ आपण बघा, याच्या अगोदर एक क्वेश्चन अशाच टाईपचा आपण बघितलं होतो. ठीक आहे, तो क्वेश्चन या ठिकाणी मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं. ठीक आहे, तर SI युनिट ऑफ सॉलिड अँगल आणि SI युनिट ऑफ प्लेन अँगल असे दोन क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, हां, तर ह्या ठिकाणी द SI युनिट ऑफ सॉलिड अँगल इज. ठीक आहे, ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर कमेंट करू शकता. ठीक आहे, हां, सॉलिड अँगल हा क्वेश्चन ऑलरेडी रिपीट झालेला आहे. ठीक आहे, तर सॉलिड अँगलचं SI युनिट काय आहे? स्टे रेडियन. ठीक आहे, आणि प्लेन अँगल एक आहे. प्लेन अँगलचं युनिट काय आहे? हां, प्लेन अँगलचं युनिट असते रेडियन आणि सॉलिड अँगलचं स्टे रेडियन. ठीक आहे, हां, तर हे क्वेश्चन नंबर 33चं त्या ठिकाणी करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन सी आहे, स्टे रेडियन. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन, द SI युनिट ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट इज. ठीक आहे, तर टेम्परेचर ग्रेडियंटचं SI युनिट काय आहे? तर टेम्परेचर ग्रेडियंटचं SI युनिट लक्षात ठेवा, डिग्री केल्विन पर मीटर. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35, द युनिट ऑफ एरिया इन MK सिस्टीम. ठीक आहे, एरिया MK सिस्टीम मध्ये आपण कोणत्या युनिटमध्ये मोजतो? ऑप्शन ए आहे हेक्टर, ऑप्शन बी आहे मीटर स्क्वेअर, ऑप्शन सी आहे गुंठा, ऑप्शन डी आहे स्क्वेअर फीट. ठीक आहे, तर याचं ज्याला येत असेल आन्सर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचं सुद्धा आन्सर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, तर MKS मध्ये एरियाचं युनिट असते मीटर स्क्वेअर. काय असते? मीटर स्क्वेअर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन,
सेंटीमीटर पर सेकंद इज द युनिट ऑफ स्पीड इन. ठीक आहे, बघा युनिट दिलेलं आहे स्पीडचं सेंटीमीटर पर सेकंद, पण ते युनिट तुम्हाला विचारलेलं आहे त्या ठिकाणी SI आहे का MKS आहे का CGS आहे का FPS आहे. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगू शकता स्पीडचं सेंटीमीटर पर सेकंद हे कोणतं युनिट आहे. ठीक आहे, सेंटीमीटर त्याच्या नावावरनं जरी गेस केलात तुम्ही तर CGS लगेच लक्षात येते, सेंटीमीटर ग्राम सेकंद. ठीक आहे, हे कशाचं युनिट असेल, स्पीडचं. ठीक आहे, तर हे झालं ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 36 ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37, द फिजिकल क्वांटिटी इज क्वांटिटी विच कॅनॉट बी मेजर. ऑप्शन ए आहे. त्यानंतर ऑप्शन बी आहे विच कॅन बी मेजर्ड. ऑप्शन सी आहे युज्ड इन फिजिक्स. ऑप्शन डी आहे विच कॅन बी गेस. ठीक आहे, तर काय येईल रे, विच कॅन बी मेजर्ड, फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करू शकतो, म्हणून ऑप्शन बी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचलात तर तुम्हाला त्याचा आन्सर लक्षात येऊन जाते. क्वेश्चन नंबर 38, स्केलर और स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, इज अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज. स्केलर क्वांटिटीला त्या ठिकाणी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते का फक्त मॅग्निट्यूड असते का फक्त डायरेक्शन असते. ठीक आहे, का काही नसते, असे तुम्हाला ऑप्शन इथं दिलेले आहेत. ठीक आहे, बघा ऑप्शन ए आहे ओनली मॅग्निट्यूड. ऑप्शन बी आहे ओनली डायरेक्शन. ऑप्शन सी आहे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. ऑप्शन डी आहे नो मॅग्निट्यूड. ठीक आहे, दोन क्वांटिटी असतात, एक वेक्टर क्वांटिटी आणि दुसरी स्केलर क्वांटिटी. आपल्याला ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे वेक्टर क्वांटिटीचा. तर वेक्टर क्वांटिटी म्हणल्यानंतर मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन बोथ असते. ठीक आहे, आणि जर समजा स्केलर क्वांटिटी म्हणला असतं तर त्या ठिकाणी फक्त मॅग्निट्यूड असला असता, डायरेक्शन असली असती का, नो. ठीक आहे, तर हे 39चं ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40, आउट ऑफ द फॉलोइंग द स्केलर क्वांटिटी इज. ठीक आहे, खालीलपैकी स्केलर क्वांटिटी कोणती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे फोर्स. ऑप्शन बी आहे एक्सेलरेशन. ऑप्शन सी आहे डिस्प्लेसमेंट. ऑप्शन डी आहे मास. ठीक आहे, तर कोणतं आन्सर येते, कोण सांगते. ठीक आहे, खालीलपैकी स्केलर क्वांटिटी कोणती आहे, तर मास इज द स्केलर क्वांटिटी. बाकी सगळे वेक्टर क्वांटिटी आहेत ज्याला मॅग्निट्यूड आहे ॲज वेल ॲज डायरेक्शन आहे, पण मासला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नसते. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 40चं ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आउट ऑफ द फॉलोइंग द वेक्टर क्वांटिटी इज, खालीलपैकी कोणती वेक्टर क्वांटिटी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. राईट, टाइम, फोर्स, डिस्टन्स, व्हॉल्यूम. ठीक आहे, तर करेक्ट जे आन्सर आहे याचं क्वेश्चन नंबर 41चं ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, बघा स्क्रीनवरती तुम्हाला जेवढे क्वेश्चन दिसत आहेत ते क्वेश्चन तुम्ही रीड करून त्याचं सुद्धा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, आन्सर कमेंट करत असताना प्रश्न क्रमांक टाकायचा आणि त्याचा ऑप्शन ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे हे टाकायचं. ठीक आहे, म्हणजे ते मला लगेच लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 42, आउट ऑफ द फॉलोइंग द क्वांटिटी विच इज नॉट स्केलर इज. ठीक आहे, आता नॉट टाइप क्वेश्चन आहे, या नॉट कडे दुर्लक्ष करायचं नाही. नॉट कडे जर दुर्लक्ष केलं तर आपला मार्क जाऊ शकतो, तर आपल्याला मार्क जाऊ द्यायचा नाही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 42चं जे करेक्ट आन्सर आहे बघा, नॉट स्केलर म्हणजे व्हेलॉसिटी नॉट स्केलर. नॉट स्केलर म्हणजे वेक्टर कोणती आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, टेम्परेचर या ठिकाणी नॉट स्केलर म्हणजे वेक्टर आहे. राईट, टेम्परेचर आहे का नाही, एरिया आहे का नाही, डिस्टन्स आहे का नाही. ठीक आहे, व्हेलॉसिटी जे आहे तर व्हेलॉसिटी हे काय येईल, नॉट स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 42चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43, आउट ऑफ द फॉलोइंग द क्वांटिटी विच इज नॉट अ वेक्टर इज. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणती वेक्टर क्वांटिटी नाही असं विचारलेलं आहे. तर म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी नाही त्याचाच अर्थ काय आहे, स्केलर क्वांटिटी कोणती आहे. फक्त प्रश्न तुम्हाला फिरून विचारलेला आहे. राईट, ऑप्शन ए आहे वेट. ऑप्शन बी आहे मास. ऑप्शन सी आहे वेलॉसिटी. ऑप्शन डी आहे एक्सेलरेशन. तर ह्याचं करेक्ट आन्सर येते ऑप्शन बी मास. राईट, नेक्स्ट युजिंग अल्जेब्रा रूल्स वी डॅश डॅश. ठीक आहे, अल्जेब्रा रूल्स वापरून आपण काय करू शकतो. ठीक आहे, कॅन ऍड अँड सबट्रॅक्ट स्केलर,
cannot add and subtract scalar, can only add scalar, can only subtract scalar. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 44 चं जे करेक्ट आन्सर येणार आहे कॅन ऍड अँड सबट्रॅक्ट स्केलर. ठीक आहे, युझिंग अल्जेब्रा. अल्जेब्रा म्हणजे डायरेक्ट आपल्याला स्केलरचं ऍडिशन करता येते, डायरेक्ट 2 + 2 4 करता येते, 5 + 5 10 करता येते. पण वेक्टर क्वांटिटी असेल तर असं कॅल्क्युलेशन करता येतात का आपल्याला? नाही. त्याचं वेक्टरचे फॉर्म्युले वेगळे असतात, डायरेक्ट असं ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला करता येत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ दीज विल कन्वर्ट स्केलर क्वांटिटी टू वेक्टर. ठीक आहे, खालीलपैकी स्केलरचं वेक्टर मध्ये कोणत्या क्वांटिटीचं आपण कन्व्हर्जन करू शकतो? ऑप्शन ए आहे हाईट, ऑप्शन बी आहे मॅग्निट्यूड, ऑप्शन सी आहे डायरेक्शन, ऑप्शन डी आहे लेंथ. तर 45 चं करेक्ट आन्सर बघा, हाईटचं करता येते का? नाही. मॅग्निट्यूडचं करता येते का? नाही. डायरेक्शनचं? यस. लेंथचं करता येते का? नाही. डायरेक्शनचं आपल्याला करता येते. म्हणून क्वेश्चन नंबर 45 चं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. वी कॅन डू सिंपल ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स इफ दे आर. ठीक आहे, ऑप्शन ए आहे इन अपोजिट डायरेक्शन, ऑप्शन बी आहे इन द सेम लाईन अँड सेम डायरेक्शन, ऑप्शन सी आहे परपेंडिक्युलर टू इच अदर, ऑप्शन डी आहे नॉन लिनियर. तर क्वेश्चन नंबर 46 करेक्ट आन्सर काय येते? इन सेम लाईन अँड सेम डायरेक्शन. ठीक आहे, तर आपण हे वी कॅन डू सिंपल ऍडिशन ऑफ टू वेक्टर इफ दे आर. ठीक आहे, सिंपल ऍडिशन जर करायचे असेल तर ते सेम लाईन पाहिजे आणि सेम डायरेक्शन मध्ये पाहिजे. म्हणून प्रश्न क्रमांक 46 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट, फोर्स इज अ वेक्टर, displacement is a vector, work equals to force into displacement, here work dash dash. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 47 चा ऑप्शन ए आहे वेक्टर, ऑप्शन बी आहे स्केलर, ऑप्शन सी आहे मे बी स्केलर अँड वेक्टर, ऑप्शन डी आहे नॉट स्केलर अँड वेक्टर. ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर जे येणार आहे ते येणार आहे ऑप्शन बी स्केलर. ठीक आहे, नेक्स्ट the question number 48. The dimensions of physical quantity are the dash dash to which fundamental units must be dash dash to obtain the unit of a given physical quantity. ठीक आहे, तर याचा ऑप्शन ए आहे स्केल्स कॅलिब्रेटेड, ऑप्शन बी आहे सिस्टीम स्केल्ड, ऑप्शन सी आहे पॉवर्स रेज्ड, ऑप्शन डी आहे फॉल्स. ठीक आहे, तर 48 चं करेक्ट आन्सर पहिल्यांदा बघा, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ह्याचं करेक्ट आन्सर काय येते? सी येते. ठीक आहे, पहिल्यांदा पॉवर आणि दुसऱ्यांदा रेज. ठीक आहे, रिमेंबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. To decide dimensions of a physical quantity, the unit of time is expressed by. आपण डायमेन्शनल फॉर्म्युला स्टडी केलेला आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला स्टडी करत असताना आपण बघितलो, लेंथसाठी बघितलो, माससाठी बघितलो आणि टाइमसाठी बघितलो. तर या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे, युनिट ऑफ टाइम, टाइमसाठी आपण कोणता अल्फाबेट यूज करतो? ठीक आहे, तर कोणता यूज करतो? ऑल ऑफ यू नो दॅट टी यूज करतो. ठीक आहे, कॅपिटल टी. म्हणून क्वेश्चन नंबर 49 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एरिया इज. ठीक आहे, आता डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर एरिया, तर पहिल्यांदा तुम्ही जे डायमेन्शनल फॉर्म्युल्याचे बेसिक मी सुरुवातीपासून तुम्हाला घेतलेले आहेत, डायमेन्शनल फॉर्म्युला कसा काढायचा. ठीक आहे, नोटबुक मध्ये ते बघायचं, एरियाचा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहायचं, त्याच्यावरनं LMT लिहायचं, एल प्रेझेंट आहे का, एम प्रेझेंट आहे का, टी प्रेझेंट आहे का चेक करायचं, त्याच्यावरनं डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचं. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगा एरियाचं डायमेन्शनल फॉर्म्युला काय येते. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून मला सांगायचं, कमेंटमध्ये याचा आन्सर सांगायचं, क्वेश्चन नंबर टाकायचा आणि ऑप्शन टाकायचं. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 50चं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए. ठीक आहे, L² M0 T0 हे करेक्ट आन्सर आहे. राईट, आपण सॉल्व्ह केल्यानंतर ते तुम्हाला लगेच लक्षात येते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी इज. ठीक आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला डेन्सिटीचा काय आहे? ठीक आहे, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. आता बघा, असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना
ठीक आहे. असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा आहे. पहिल्यांदा तुम्ही ते डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करा, जे आन्सर आलेलं आहे ते आन्सर ऑप्शन मध्ये शोधा, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर येते. ठीक आहे. तर 51चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. ऑप्शन बी. नोटबुक मध्ये तुम्ही हे सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेले आहेत. ठीक आहे. किंवा ग्रुपवरती त्याचे नोट्स पाठवलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 52, आउट ऑफ द फॉलोइंग विच फिजिकल क्वांटिटी हॅज डायमेन्शनल फॉर्म्युला. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या फिजिकल क्वांटिटीचे हे डायमेन्शनल फॉर्म्युला दिले. बघा प्रश्न तुम्हाला असं उलट सुलट MCQ ला इतका स्कोप आहे, प्रश्न कसाही येऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायला सांगितलेले पहिल्या 2-3 प्रश्नामध्ये, आणि आता तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे असा उलट प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 52चं जे करेक्ट आन्सर येणार आहे, जे L1 M1 T-2 जे आहे, तर हे कशाचं आहे, फोर्सचं आहे. ठीक आहे. तर 52चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53, द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी इज. तर व्हेलॉसिटीचं डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला विचारलेला आहे. सेम मेथड अप्लाय करायची. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहायचा, LMT लिहायचं, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं आणि ह्या ऑप्शन मध्ये शोधायचं. ठीक आहे. शोधल्यानंतर तुम्हाला लक्षात येते ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 53चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, इन द डायमेन्शनल इक्वेशन LA-MB-TC तर त्याला कन्व्हर्जन केलं आपण ABC आर कॉल्ड. ठीक आहे. जे पॉवर मध्ये जे लिहिलेले आहे त्याला काय म्हणतो आपण. ठीक आहे. असा बेसिक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो का, डायमेन्शन्स म्हणतो का, बेसिक क्वांटिटी म्हणतो का, डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे. बेसिक क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटीचा प्रश्न येतच नाही. दोन्ही ऑप्शन डायरेक्ट नेग्लेक्ट होतील. असा कॉमन सेन्सचा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. डायमेन्शनल फॉर्म्युला पूर्ण मिळून आहे, वरचे पॉवर डायमेन्शनल फॉर्म्युला आहेत का, नाही, फक्त डायमेन्शन्स आहेत. म्हणून क्वेश्चन नंबर 54चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर येणार आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55, L1 M0 T-1 आर द डायमेन्शन्स ऑफ द क्वांटिटी. ठीक आहे. तर हे डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे आणि ते कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 55चं ऑप्शन सी हे कशाचं आहे, स्पीडचं आहे. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56, डायमेन्शन्स ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश आर सेम. ठीक आहे. तर डायमेन्शन्स कोणत्या दोन पॅरामीटरचे, कोणत्या दोन क्वांटिटीचे सेम असतात. प्रेशर आणि स्ट्रेस. ऑप्शन ए. ऑप्शन बी वर्क अँड फोर्स. ऑप्शन सी व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन. ऑप्शन डी लेंथ अँड मास. तर क्वेश्चन नंबर 56चं ऑप्शन ए प्रेशर अँड स्ट्रेस हे करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. रिमेंबर. नेक्स्ट, डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल इन. क्वेश्चन नंबर 57 ऑप्शन ए आहे चेकिंग डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ एन इक्वेशन. ऑप्शन बी आहे सॉल्विंग इक्वेशन डायमेन्शनली. ऑप्शन सी आहे फाइंडिंग नंबर ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट. ऑप्शन डी आहे अंडरस्टँडिंग डायमेन्शनल इक्वेशन. ठीक आहे. तर 57चं जे करेक्ट आन्सर येणार आहे, ठीक आहे, 57चं जे करेक्ट आन्सर येणार आहे ते आहे या ठिकाणी ऑप्शन ए चेकिंग डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ अ इक्वेशन. ह्याच्यासाठी आपण हे डायमेन्शनल अनालिसिस करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56चं प्रेशर आणि स्ट्रेस. ठीक आहे. ऑप्शन ए लक्षात ठेवा. आणि क्वेश्चन नंबर 57चं पण ऑप्शन एच, दोन्हीचाही ऑप्शन एच आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58, डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल इन. ठीक आहे. डायमेन्शनल अनालिसिस आपण कशासाठी यूज करणार आहोत. राईट. डायमेन्शनल अनालिसिस बघा, ऑप्शन ए आहे डिटरमाइनिंग नंबर ऑफ व्हेरिएबल्स. ऑप्शन बी आहे डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. ऑप्शन सी आहे डिसाइडिंग कन्व्हर्जन फॅक्टर फॉर इंटर कन्व्हर्जन ऑफ युनिट इन डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. ऑप्शन डी आहे अंडरस्टँडिंग द डायमेन्शनल इक्वेशन. ठीक आहे. तर 58चं करेक्ट आन्सर येते डिसाइडिंग कन्व्हर्जन फॅक्टर फॉर द इंटरकनेक्शन ऑफ युनिट इन डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट, म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. राईट. तर लक्षात ठेवा, अशाच टाईपचा जर क्वेश्चन आला
तर हे व्यवस्थित तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 59, डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल इन. डायमेन्शनल अनालिसिस कशासाठी युजफुल आहे? ऑप्शन ए आहे फाइंडिंग नंबर ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट, ऑप्शन बी आहे अंडरस्टँडिंग द डायमेन्शनल इक्वेशन, ऑप्शन सी आहे डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट, ऑप्शन डी आहे क्रिएटिंग और इस्टॅब्लिशिंग रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर जे येणार आहे क्रिएटिंग किंवा इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटी, म्हणजे ऑप्शन डी ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल इन. डायमेन्शनल अनालिसिस कशासाठी यूज आहे? सेम ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे पण ऑप्शन चेंज आहेत. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल सर रिपीट झालाय का क्वेश्चन? 2-3 वेळेस 4 वेळेस असाच क्वेश्चन त्यांनी घेतलेला आहे. ठीक आहे. फक्त ऑप्शन चेंज केलेले आहेत. असे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही पहिल्यांदा थेअरी क्लिअर करून घ्या. थेअरी क्लिअर असेल तर त्या कन्सेप्टवरती, थेअरीच्या कन्सेप्टवरती कसाही एमसीक्यू येऊ द्या तुम्हाला, ते तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. तुम्ही एमसीक्यू थ्रू जर गेला डायरेक्ट, ठीक आहे, जशाच तसे आले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतात, पण जशाच तसे आले नाही तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. त्याच्यामुळे थेअरीचे कन्सेप्ट अगोदर वाचा आणि हे एमसीक्यूचे व्हिडिओ बघा किंवा ज्या PDF मधून एमसीक्यू व्यवस्थित वाचा आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 60, डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल इन. ऑप्शन ए आहे डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट, ऑप्शन बी आहे डिरायव्हिंग सिंपल ऑफ इक्वेशन, ऑप्शन सी आहे डिसाइडिंग नंबर ऑफ व्हेरिएबल्स, ऑप्शन डी आहे अंडरस्टँडिंग डायमेन्शनल इक्वेशन. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 60चं जे करेक्ट आन्सर येणार आहे ते येणार आहे ऑप्शन बी, डिरायव्हिंग सिंपल इक्वेशन. ठीक आहे. जसं म्हणतो आपण डिराइव्ह सिंपल इक्वेशन. ठीक आहे. ते करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 61, डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल इन. ठीक आहे. डायमेन्शनल अनालिसिस कशासाठी युजफुल आहे? ऑप्शन ए आहे डिसाइडिंग द कॉन्स्टंट व्हॅल्यू, ऑप्शन बी आहे अंडरस्टँडिंग नंबर ऑफ व्हेरिएबल, ऑप्शन सी आहे कन्व्हर्टिंग MKS युनिट इंटू CGS और वाइस वर्सा. वाइस वर्सा म्हणजे काय? MKSचं CGS मध्ये करता येते किंवा CGSचं MKS मध्ये करता येते. फाइंडिंग डायमेन्शनल कॉन्स्टंट. ठीक आहे. हे सगळे ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते तर कन्व्हर्टिंग MKSचं CGS मध्ये करता येते, CGSचं MKS मध्ये करता येते, हे ऑप्शन करेक्ट आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 61चं ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट 62, डायमेन्शनल अनालिसिस इज युज्ड इन. ऑप्शन ए आहे टेस्टिंग डायमेन्शनल होमोजिनिटी ऑफ इक्वेशन, ऑप्शन बी आहे डिसाइडिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू, ऑप्शन सी आहे फाइंडिंग व्हेरिएबल, ऑप्शन डी आहे इंट्रोड्युसिंग कॉन्स्टंट. ठीक आहे. तर 62चं बघा टेस्टिंग डायमेन्शनल होमोजिनिटी ऑफ इक्वेशन हे करेक्ट आन्सर आहे. 62चं ऑप्शन ए. ठीक आहे. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63, डायमेन्शनल होमोजिनियस इक्वेशन इज व्हॅलिड फॉर. ठीक आहे. तर हे डायमेन्शनल होमोजिनियस, होमो म्हणजे सारखं. ठीक आहे. तर हे कशासाठी व्हॅलिड आहे? MK सिस्टीमसाठी, ऑप्शन ए, ऑप्शन बी CGS सिस्टीमसाठी, ऑप्शन सी FES सिस्टीमसाठी, ऑप्शन डी ऑल सिस्टीम ऑफ युनिट. ठीक आहे. तर सगळ्या सिस्टीमसाठी आपण डायमेन्शनल होमोजिनियस इक्वेशन हे व्हॅलिड आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 63चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64, द डायमेन्शनल अनालिसिस इज नॉट युजफुल इन. डायमेन्शनल अनालिसिस कशासाठी युजफुल नाही? चेकिंग करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन, व्हेरीफाइंग कॉन्स्टंट व्हॅल्यू, ऑप्शन सी आहे फाइंडिंग कन्व्हर्जन फॅक्टर व्हाईल कन्व्हर्टिंग MKS युनिट टू CGS, करेक्टिंग रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. तर 64चं करेक्ट आन्सर येणार आहे. नॉट टाईप क्वेश्चन आहे. तर बाकी सगळं हे युजफुल आहे. फक्त काय युजफुल नाही? व्हेरीफाइंग कॉन्स्टंट व्हॅल्यू साठी आपण ते यूज करत नाहीत. म्हणून या पर्टिक्युलर प्रश्नासाठी 64 प्रश्न क्रमांकचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट 65, डायमेन्शनल करेक्ट इक्वेशन. ठीक आहे. डायमेन्शनल करेक्ट इक्वेशन आपण कशाला म्हणतो? ऑप्शन ए आहे मस्ट बी प्रॅक्टिकली करेक्ट, ऑप्शन बी आहे मस्ट बी प्रॅक्टिकली रॉंग, ऑप्शन सी आहे मे बी प्रॅक्टिकली फिजिकली करेक्ट और रॉंग, ऑप्शन डी आहे हॅज नो रिलेशन विथ प्रॅक्टिकल इक्वेशन. ठीक आहे. तर 65चं करेक्ट आन्सर येणार आहे
ऑप्शन सी. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट 66, क्वेश्चन नंबर 66. प्रॅक्टिकली फिजिकली करेक्ट इक्वेशन, प्रॅक्टिकली आणि प्रॅक्टिकली म्हणजेच फिजिकली करेक्ट इक्वेशन कोणतं आहे? ठीक आहे, ऑप्शन ए आहे विल बी ऑलवेज डायमेन्शनल करेक्ट, मे बी समटाइम डायमेन्शनली करेक्ट, विल बी ऑलवेज डायमेन्शनली रॉंग, मे बी समटाइम डायमेन्शनली रॉंग. ठीक आहे, हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर प्रॅक्टिकली करेक्ट इक्वेशन असते, विल बी ऑलवेज डायमेन्शनली करेक्ट असेल तर ते प्रॅक्टिकली इक्वेशन करेक्ट असते. म्हणून क्वेश्चन नंबर 66 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 67, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ अ डायमेन्शन स्टेट्स दॅट डायमेन्शन्स ऑफ ईच ऑफ द टर्म इन अ इक्वेशन. ऑप्शन ए आहे शुड बी डिफरंट, ऑप्शन बी आहे शुड बी सेम, ऑप्शन सी आहे शुड नॉट बी सेम, ऑप्शन डी आहे शुड बी मल्टिपल ऑफ ईच अदर. ठीक आहे, तर 67चं करेक्ट आन्सर येणार आहे शुड बी सेम. ठीक आहे, शुड बी सेम म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68, टू चेक करेक्टनेस of a physical equation, dimensions of all the terms involved in equation should be. ऑप्शन ए आहे डिफरंट, ऑप्शन बी आहे मिसमॅच, ऑप्शन सी आहे सेम, ऑप्शन डी आहे बी मल्टिपल ऑफ ईच अदर. ठीक आहे, तर ह्याचं 68चं सेम. ठीक आहे, क्वेश्चन नंबर बघा, पहिल्याचा जो क्वेश्चन होता अशा आतापर्यंत अशा टाईपचे 2-3 क्वेश्चन झालेले आहेत, त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला लक्षात येते की याचं आन्सर जे येणार आहे ते सेम येणार आहे, मॅच येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट 69 एरर इज अ डॅश डॅश इन अ गिवन मेजरमेंट. ठीक आहे, एरर काय आहे? मिस्टेक आहे, ॲक्युरेसी आहे, अनसर्टन्टी आहे, सर्टन्टी आहे. काय आहे रे? ठीक आहे, एरर इज अ डॅश डॅश इन अ गिवन मेजरमेंट, सर्टन्टी आहे. ठीक आहे, सर्टन्टी म्हणजे याचं करेक्ट आन्सर कोणता येईल? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70, द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू इज नोन ॲज. ठीक आहे, तर जे ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूचा डिफरन्स आहे त्याला कोणता ह्या ठिकाणी काय म्हणतो आपण? एरर म्हणतो, प्रेसिजन म्हणतो, मिस्टेक म्हणतो, ॲक्युरेसी म्हणतो, काय म्हणतो रे? तुम्ही सांगू शकता? ऑल ऑफ यू नो दॅट. याचं सगळ्यांना आन्सर यायला पाहिजे. सगळ्यांनी याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. एररची ही सरळ डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे होते अतिशय महत्त्वाचे MCQ. तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत आणि बाकीचे जे रिमेनिंग MCQ राहिलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.